नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर सामान्य विज्ञानाच्या अंतर्गत केमिस्ट्री या सेक्शनला आपण सुरुवात केली होती। रसायनशास्त्राच्या मध्ये अध्ययन करत असताना आपण याच्या अगोदर मागच्या 4 व्हिडिओमध्ये काय आपण खूप सारी माहिती बघितलेली आहे, ज्या ठिकाणी अणू म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय असतो, रेणू म्हणजे काय असतो, मूलद्रव्य म्हणजे काय असतं या ठिकाणी, त्याच्यानंतर संयुगांच्या बद्दल बघितलं होतं आपण, मिश्रणांच्या संदर्भात बघितलं होतं। या सर्व गोष्टींमधला जो बेसिक डिफरन्स होता तो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटम अँड मॉलिक्यूल, त्याच्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बेसिक डिफरन्स बिटवीन कंपाऊंड अँड मिक्सचर्स म्हणजेच मिश्रण आणि संयुगांच्या मधला फरक या ठिकाणी, अणू आणि रेणूंच्या मधला फरक या ठिकाणी, कोणत्या पद्धतीने अणूंपासून या ठिकाणी मूलद्रव्यांची निर्मिती होते, ॲक्च्युअलमध्ये जे संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली प्रत्येक पदार्थ जो आहे तर तो त्याचं स्वरूप, अंतिम स्वरूप काय आहे, रेणू आहे की संयुग आहे की मिश्रण आहे की कुठला मूलद्रव्य आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला स्पष्ट झालेल्या असतील अगदी या ठिकाणी। जर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, तर जर पहिल्यांदा या ठिकाणी कोणी व्हिडिओ बघत असेल तर माझं त्यांना असं सांगणं असेल की तुम्ही हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर काय कंप्लीट आपण काय ही सिरीज काय घेऊन जाणार आहोत, फ्रॉम कन्सेप्ट टू कट ऑफ पर्यंत या ठिकाणी काय मेन फोकस असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं भर जे आपलं आहे तर ते संकल्पनांवरती असणार आहे। संकल्पना जर क्लिअर असतील तर विषयामध्ये तुमची रुची या ठिकाणी काय निश्चितच निर्माण होईल। तर ही विधिवत पूर्णपणे चर्चा करत असताना अगदी क्रमाने तुम्ही येणं या ठिकाणी आवश्यक आहे। तर हे सजेशन असेल तुमच्यासाठी की तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ न बघता या व्हिडिओमध्ये बरेच रेफरन्सेस आपण पाठीमागचे घेणार आहोत, तर यासाठी तुम्हाला काय त्या गोष्टी अगोदर क्लिअर होणं आवश्यक आहे, ज्या गोष्टी मी या ठिकाणी डिस्कस केलेल्या होत्या फ्रॉम फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ व्हिडिओमध्ये। तर ते व्हिडिओज अगोदर तुम्ही बघून घ्यायचे, त्याच्यानंतर या व्हिडिओवरती आलात तर तुम्हाला अगदी उत्तमरित्या या ठिकाणी काय लेक्चर समजण्यासाठी काय सहायता होईल। तर चला तर मग सुरुवात करू। आज आपल्याला जो पुढचा घटक बघायचा आहे, मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं मेनली या ठिकाणी काय कंपाऊंड आणि मिक्सचरच्या संदर्भात, संयुगे आणि काय मिश्रणे यांच्यामधला बेसिक डिफरन्स काय, त्यांच्या प्रॉपर्टीज काय, त्यांचं युटिलायझेशन कोणत्या पद्धतीने केलं जातं, वापरात कसे घेतल्या जातात, या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या। तर आज आपल्याला बघायचं आहे मिश्रणाच्या पृथक्करणाची पद्धत। मिश्रणाच्या पृथक्करणाची पद्धत किंवा वेगवेगळे या ठिकाणी काय विधी दिलेल्या आहेत। बघा, मिश्रण म्हणजे काय असतं, खूप सारे वेगवेगळे पदार्थ किंवा घटक या ठिकाणी रेणू असतील किंवा संयुगे असतील जे एकत्र येतात आणि एका विशिष्ट अनुपातामध्ये ज्यावेळेस ते काय मिक्स केले जातात, एकमेकांमध्ये मिळवले जातात। तर हे जे घटक आहेत तर यांचं प्रमाण निश्चित नसतं, थोडंसं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। हे जे प्रमाण आहे ते पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं आणि त्याच तयार होणाऱ्या पदार्थाला आपण काय म्हणलं होतं, मिश्रण म्हणलं होतं। आता ज्या वेळेस आपल्याजवळ मिश्रण आहे तर मिश्रणातील घटकांना जर वेगवेगळं करायचं असेल त्यातील तर ते घटक वेगळे करण्यासाठी काय वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत। या सर्व पद्धतींच्या संदर्भात आपल्याला अध्ययन करायचं आहे। परीक्षेमध्ये ज्यावेळेस काय क्वेश्चन विचारला जातो तर तुम्हाला हाच क्वेश्चन विचारला जाईल की कपड्यावरील मळ दूर करत असताना आपण वॉशिंग मशीनचा उपयोग करतो, तर वॉशिंग मशीनमध्ये पृथक्करणाची कोणती पद्धत वापरली जाते किंवा कुठल्या विधीचा वापर केला जातो। ओके, तर त्यावेळेस आपल्याला आन्सर देता यायला पाहिजे। याच्यासाठी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की पृथक्करणाच्या एकूण पद्धती कशा आहेत, त्या काम कशा करतात, मग कुठलं एक्झाम्पल त्या ठिकाणी काय त्याच्यासाठी सुटेबल असेल। ओके, वॉशिंग मशीनमध्ये कोणती विधी या ठिकाणी वापरात घेतली जाते, किंवा ताक घुसळून ज्यावेळेस आपण लोणीची निर्मिती करतो तर ते कशामुळे घडून येतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की काय जे पेट्रोलियम पदार्थ आहेत, पेट्रोलियम मधून पेट्रोल असेल, डिझेल असेल, किरण असेल, इतर जे घटक या ठिकाणी काय उत्पादित पदार्थ आहेत तर यांचं उत्पादन घेत असताना कोणत्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो। ओके, मेनली अगोदर आपण या ठिकाणी मी सांगेल पृथक्करणाच्या एकूण पद्धती किती आहेत, आपण काय एक लिहून घेऊ, त्याच्यानंतर काय एक पॉईंटवरती व्यवस्थित या ठिकाणी काय डिस्कशन करू। अगदी संत गतीने आपण काय जाऊ, खूप गडबड नाही, आपल्याला गोष्टी समजणं या ठिकाणी आवश्यक आहे। ओके, जर कोणाला या ठिकाणी खूपच व्हिडिओ स्लो वाटत असेल तर ऑप्शनमध्ये सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर व्हिडिओ तुम्ही बघता यूट्यूबवरती, तर त्या ठिकाणी तुम्हाला सेटिंगचं एक आयकन दिसत असेल तर वरच्या बाजूला, तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी व्हिडिओ स्पीड म्हणून एक ऑप्शन येतो, तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। व्हिडिओची स्पीड थोडीशी वाढवून सुद्धा बघू शकता किंवा कमी करून सुद्धा काय बघू शकता। तर तुमच्या सहूलियतसाठी या ठिकाणी मदतीसाठी मी सांगते या सर्व गोष्टी। ओके, तर पहिली या ठिकाणी पद्धत आहे ओके गाळण पद्धत, याला म्हणतो आपण फिल्ट्रेशन।
त्याच्यानंतर दुसरी आपल्याला बघायचं या ठिकाणी ऊर्ध्वपातन, ज्याला की डिस्टिलेशन असं म्हणतो आपण. तिसरं बघायचं आपल्याला आंशिक ऊर्ध्वपातन. बघा बऱ्याच पुस्तकांमध्ये काय शब्दांमध्ये थोडंसं काय फरक दिलेला असतो, मात्र जे इंग्लिशमधले वर्ड जे मी लिहितोय त्याच्या बाबतीत तुम्हाला काय कन्फ्युजन कुठलंही नसेल. ओके, आंशिक ऊर्ध्वपातन म्हणजेच या ठिकाणी असेल, याला म्हणतो आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे चौथं स्फटिकीकरण. स्फटिकीकरणालाच आणखीन एक वर्ड आहे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल स्फटिकीकरण. याला क्रिस्टलायझेशन असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर पाचवं क्रिस्टलायझेशन झाल्याच्या नंतर आहे या ठिकाणी संप्लवन विधी. संप्लवन विधीद्वारे सुद्धा काय आपल्याला खूप सारे मिश्रणातील घटक पदार्थ वेगवेगळे करता येतात. याचे एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सब्लिमेशनमध्ये, काय की सब्लिमेशनमध्ये कुठल्या कुठल्या पदार्थांचं या ठिकाणी काय संप्लवन होतं. संप्लवन म्हणजे काय, स्थायू अवस्थेतील जे पदार्थ आहेत तर त्यांचं रूपांतरण काय डायरेक्टली स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये होतं. जसं की कापूर बघितलं होतं, नॅफ्थॅलिन बघितलं होतं, बेन्झोइक ॲसिड आपण बघितलं होतं. ओके, अमोनियम क्लोराईड बघितलं होतं. संप्लवन झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं या ठिकाणी क्रोमॅटोग्राफी. यालाच म्हणतो आपण क्रोमॅटोग्राफी. हाच शब्द काय पुस्तकांमध्ये दिलेला आहे. बघा NCERTचं बुक बघितलं त्याच्यामध्ये तर सर्व इंग्लिशमध्येच दिलेलं आहे. मराठी पुस्तकातसुद्धा मी बघितली होती ज्याच्यामध्ये काय क्रोमॅटोग्राफीसुद्धा काय साठी दुसरा वर्ड यूज केलेला नाही. त्या ठिकाणी क्रोमॅटोग्राफी हाच त्या ठिकाणी काय वर्ड यूज करण्यात आलेला आहे. आणि PYQs होते ते सुद्धा मी काढून बघितलेत. बघा आयोग एकतर प्रश्न जे तयार केले जातात तर त्यावेळेस इंग्लिशमध्ये तयार केले जातात आणि मराठीमधले जे प्रश्न असतात ते इंग्लिश प्रश्नांचेच काय अनुवाद असतात. आणि कम्प्युटराइज या ठिकाणी ट्रान्सलेशन करत असताना कधी कधी काय होतं या ठिकाणी क्रोमॅटोग्राफीसाठी काय क्रोमॅटोग्राफी हाच वर्ड जसा तसा यूज केला जातो. ओके, 6 झालं. 7th आहे या ठिकाणी केंद्रोत्सार पद्धती. याला म्हणतो आपण सेंट्रिफ्युगेशन. तर या सर्व पद्धतींच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. बघा ॲक्च्युअलमध्ये जनरल सायन्सवरती किंवा केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा बायो असेल, त्याच्यामध्ये बॉटनी झुलॉजी या सर्व सिलेबसवरती या ठिकाणी शिकवलं जात असताना जनरली असं बघितलं, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, खूप खोलमध्ये या ठिकाणी विषयांच्या संदर्भात काय चर्चा केली नसते. मराठी मीडियमचे जेवढे काही व्हिडिओज आहेत या ठिकाणी काय यूट्यूबवरती तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. एवढ्या डिटेलमध्ये जर कुठल्याही व्हिडिओमध्ये काय इन्फॉर्मेशन सांगितलेली असेल एवढ्या खोलमध्ये जाऊन बघा, खोलमध्ये जाण्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक असतं विद्यार्थ्यांचं. आणि कॉन्सेप्ट क्लिअर करत असताना क्युरियोसिटी विद्यार्थ्यांची एवढी असते की त्या ठिकाणी उपप्रश्न खूप प्रमाणात काय निघून येतात. मग कमेंट सेक्शनमध्ये ज्यावेळेस काय खूप सारे प्रश्न विचारले जातील तर त्यांना उत्तर देणं सुद्धा काय आवश्यक असतं. मग हे उत्तर देणं जर टाळायचं असेल तर मग विद्यार्थ्यांना कमी सांगा. ओके, असा एक म्हणजे एक माइंडसेट असतो शिक्षकांचा की खूप खोलमध्ये जाऊन या ठिकाणी काय सांगत नाहीत. बघा आपण अशा प्रत्येक गोष्टीवरती तेवढ्या डीप जाऊन डिस्कशन करणार आहोत जेवढं डीप जाणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येणारा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येण्यासाठी आपल्याला जेवढे डिटेल्स बघायचे ते सर्व डिटेल्स आपण काय बघणार आहोत या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी बघा आपण मिश्रणाच्या पृथक्करणाची पद्धत बघतोय. तर याच्यामध्ये पहिली पद्धत आहे कुठली, गाळण पद्धत किंवा यालाच काय म्हणतो आपण काय फिल्ट्रेशन असं म्हणतो. फिल्ट्रेशन म्हणजे काय असतं की एखादा जे मिश्रण आहे तर ते गाळून घेणं आणि त्यातून घटक पदार्थ वेगवेगळे करणे. आपण चहा पितो सर्वजण सकाळ सकाळी, मग मला तर अगदी आवडीचा आहे. ओके, तर चहा पित असताना आपण काय करतो, चहा गाळून घेतो. म्हणजे जी चाळणी असते चाळणीमध्ये चहा ओतल्याच्या नंतर आपण जो काय फिल्टर झाल्याच्या नंतर चहा आपल्याला काय कपमध्ये या ठिकाणी काय भेटतं आणि चाळणीमध्ये जे शिल्लक राहिलेले पदार्थ आहेत जसं की चहापत्ती असते, विलायची असते, अद्रक असते, तर या सर्व गोष्टी काय त्या चाळणीच्या मध्ये या ठिकाणी सॉलिड मटेरियल्स काय सेपरेट केले जातात. अशा पद्धतीनेच काय चहा एक मिक्सचर आहे तर त्यातील द्रवरूप पदार्थ आणि घनरूप पदार्थ वेगवेगळं करण्यासाठी
कशाचा उपयोग केला जातो या ठिकाणी? गाळण पद्धतीचा. यालाच फिल्ट्रेशन म्हणायचं. फिल्ट्रेशन याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काही नाही या ठिकाणी. म्हणजे गाळण पद्धतीने मिश्रणातील दोन घटक पदार्थ काय वेगळे करण्याची प्रोसेस. आता जे लहान या ठिकाणी काय पदार्थ असतो, म्हणजे जे फिल्टरचे जे होल्स असतात तर त्याच्यामधून पास होणारे पदार्थ वेगळे होतात आणि त्याच्यामधून पास न होऊ शकणारे काय चाळणीच्या आतमध्ये अडकून राहतात. कधी तुम्ही धान्य या ठिकाणी काय स्वच्छ करत असताना आईला बघितलं असेल, लोखंडाची चाळणी असते ज्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, गहू असेल, या ठिकाणी तांदूळ असेल, तर हे काय केलं जातं तर त्यातील कचरा काढून टाकण्यासाठी किंवा छोटे छोटे कण या ठिकाणी काढून टाकण्यासाठी काय केलं जातं, त्या चाळणीचा फिल्टरचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीने काय जे आपलं धान्य आहे ते आपण काय स्वच्छ करत असतो. बघा, आता सायन्स सेक्शनमध्ये तुम्हाला असं विचारणार नाही की गहू स्वच्छ कसं केलं जाईल किंवा कोणती पद्धत यापैकी, कोणती विधी यापैकी काय वापरली जाईल, असा क्वेश्चन नाही. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की मानवी शरीरातील जे रक्त आहे, रक्ताचं शुद्धीकरण कोणत्या पद्धतीने केलं जातं, कोणती विधी यासाठी काय वापरली जाते. बघा, मानवी रक्त जे आहे, मानवी रक्त असेल किंवा इतर कुठल्याही प्राण्याचं रक्त असेल, सजीवांमधील जे रक्त आहे तर रक्ताचं शुद्धीकरण कुठे केलं जातं? किडनीमध्ये केलं जातं. ओके, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या ठिकाणी की किडनीमधील कोणता घटक या ठिकाणी काय ब्लडचं या ठिकाणी प्युरिफिकेशन करतं, रक्ताचं शुद्धीकरण करतं. किडनीमधील एक स्पेसिफिक घटक आहे, तर त्या घटकाचं नाव सांगायचं आहे ज्या ठिकाणी रक्त शुद्ध होतं. इन जनरल आपण असं म्हणू शकतो की जे मानवी रक्त आहे तर मानवी रक्ताचं या ठिकाणी काय शुद्धीकरण कुठे केलं जातं? किडनीमध्ये केलं जातं. तर किडनीमध्ये मानवी रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी फिल्ट्रेशन ही विधी काय वापरली जाते, गाळण ही विधी या ठिकाणी काय वापरात घेतली जाते. बघा, किडनीमध्ये एक फिल्टर बसवलेला असतो, त्या फिल्टरमधून ज्यावेळेस काय ब्लड पास होतो, ज्यावेळेस काय रक्त प्रवाहित होत असतो, तर त्यावेळेस जे घनरूप पदार्थ आहेत किंवा काय जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत किंवा थोडेसे विषारी द्रव आहेत जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात, तर असे सर्व पदार्थ त्या फिल्टरमुळे, किडनीमधील फिल्टरमुळे काय वेगळे केले जातात, ज्याला की आपण काय म्हणतो? युरिन असं म्हणतो. काय म्हणतो? युरिन. आणि हेच मूत्रनलिकेद्वारे काय केलं जातं? शरीराच्या बाहेर टाकले जातात. अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की मानवी रक्त जे आहे तर रक्ताचं शुद्धीकरण, ब्लड प्युरिफिकेशनमध्ये फिल्ट्रेशन म्हणजेच काय गाळण पद्धतीचा वापर केला जातो. तर गोष्टी या ठिकाणी तुम्हाला काय स्पष्टपणे क्लिअर झालेल्या असतील. तर हाच क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, राज्य सेवा आयोगाने आपल्या प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारले. कंबाईन ग्रुपमध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. कंबाईन ग्रुप सी या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा काय हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, पावसाच्या पाण्याचे भूमिगत जलामध्ये जे रूपांतर होतं तर ते सुद्धा कशामुळे होतं? फिल्ट्रेशनमुळे होतं, गाळणमुळे होतं. बघा, ज्यावेळेस पर्जन्य पडतं, पाणी जमिनीवरती काय जमा झाल्याच्या नंतर तर जे मृदेचे वेगवेगळे स्तर असतात, जे लेअर असतात, तर त्या लेअरमधून पाणी झिरपत काय होतं तर त्याचं रूपांतर भूमिगत जलामध्ये होतं, इनलँड वॉटरमध्ये तर त्याचं रूपांतर काय होत असतं. आता ही इनलँड वॉटर जे आहे म्हणजे पावसाच्या पाण्याचं भूमिगत जलामध्ये रूपांतर जे होणं आहे, तर मृदेच्या वेगवेगळ्या स्तरामधून ही जी काय पाणी आहे तर ते झिरपत असताना या ठिकाणी काय आतमध्ये मुरत असताना फिल्ट्रेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी काय वापरात घेतली जाते. आणि फिल्ट्रेशनमुळेच, गाळण पद्धतीमुळेच या ठिकाणी काय पाणी आपल्याला म्हणजे जे शुद्ध पाणी आहे तर ते शुद्ध पाणी काय भूमिगत जलाच्या स्वरूपात आपल्याला काय प्राप्त होतं. पावसाचं पाणी हे पिण्यासाठी काय सर्वाधिक उपयुक्त असं पाणी असतं. मात्र सर्वात शुद्ध पाणी कशाला म्हणू शकतो आपण? लॅबोरेटरीमध्ये असलेला जो H2O असतो. आता हा H2O म्हणजे सुद्धा काय पाणी आहे, मात्र पिण्यासाठी पिण्यासाठी हा उपयुक्त नाही, कारण याच्यामध्ये क्षार आणि मिनरल्स जे असतात म्हणजेच काय खनिजे असतात, खनिजे याच्यामध्ये काय मिसळली गेलेली नसतात. ज्यावेळेस पावसाच्या पाण्याचं रूपांतर भूमिगत जलामध्ये होतं, मृदेच्या संपर्कात आल्याच्या नंतर या पाण्यामध्ये क्षार आणि त्याचबरोबर खनिजे सुद्धा काय समाविष्ट होतात. आणि हे मिनरल वॉटर जे म्हणतो आपण, जे बिस्लेरी बॉटल घेऊन पितो तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं, कधी तुम्ही वाचलं असेल की काय प्युरिफाईड मिनरल वॉटर म्हणून, किंवा ऑक्सिजनयुक्त वॉटर म्हणून. तर हे सर्व खनिज पदार्थ त्याच्यामध्ये काय मिक्स केलेले असतात, जे वॉटर प्लांट असतात त्या ठिकाणी. मात्र हीच क्रिया काय जमीन स्वतः करते ना या ठिकाणी, तर पाण्याला काय जास्त उपयुक्त बनवण्याचं. तर याचा pH व्हॅल्यू लॅबोरेटरीमध्ये असलेला जो H2 आहे तर त्याचा pH व्हॅल्यू किती असतो? 7 असतो, ज्याचा की सामू किती असतो? 7 असतो. तर हे पाणी वेगळं आहे आणि आपण आपल्या वापरामध्ये घेतो तर ते इनलँड वॉटर काय वेगळं आहे या ठिकाणी. तर गोष्टी इथपर्यंत समजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने काय पहिली जी आपण विधी बघितली तर ती कोणती आहे? गाळण विधी आहे, फिल्ट्रेशन विधी आहे. तर याच्यानंतर आपण काय दुसरी विधी बघू, कुठली? ऊर्ध्वपातन. तर बघा,
ऊर्ध्वपातन म्हणजे काय आहे बघा, कुठलाही पदार्थ अगोदर गरम करणे नंतर थंड करणे आणि अशा पद्धतीने, म्हणजेच काय गरम करणे आणि थंड करणे ही जी प्रक्रिया आहे तर त्यालाच काय म्हणतो आपण ऊर्ध्वपातन असं म्हणतो. कुठलाही पदार्थ गरम करून थंड केल्याच्या नंतर आपल्याला त्या मिश्रणातील जे पदार्थ आहेत तर ते काय वेगवेगळे करता येतात. कसं बघा या ठिकाणी, तर सेकंड ऊर्ध्वपातन, ओके, डिस्टिलेशन, ओके. एक टर्म तुम्ही काय बघितली असेल कुठं, डिस्टिल वॉटर, ओके. डिस्टिल वॉटर, ओके. डिस्टिल वॉटर म्हणजे काय, अगदी म्हणजे अगदी 100% शुद्ध पाण्याला काय म्हणतो आपण, डिस्टिल वॉटर. तर हे अगदी 100% शुद्ध पाणी कसं प्राप्त करता येतं, तर डिस्टिल वॉटर डिस्टिलेशन क्रियेमुळेच, डिस्टिलेशन या विधीमुळेच, ऊर्ध्वपातन विधीमुळेच काय आपल्याला प्राप्त करता येतं. बघा, ज्यावेळेस मिश्रणातील जे पदार्थ आहेत तर त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये ज्यावेळेस फरक असतो, त्यांच्या उत्कलन बिंदूमध्ये ज्यावेळेस काही डिफरन्स असतो, थोडासा जास्त फरक असतो, त्यावेळेस ऊर्ध्वपातन पद्धतीने आपल्याला पदार्थ वेगळे करता येतात. जसं की आपण समजा एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये की एक घटक आहे ए आणि दुसरा घटक आहे बी. बी म्हणजे या ठिकाणी काय आहे, वॉटर आहे, पाणी आहे, ओके. पाण्यामध्ये कुठला तरी पदार्थ या ठिकाणी काय मिक्स झालेला आहे. आता ऊर्ध्वपातन पद्धतीनं आपल्याला हे घटक जर वेगळे करायचे असतील तर पाण्याचा आपल्याला काय उत्कलन बिंदू माहिती आहे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि याचा असेल 120 डिग्री सेल्सिअस. आपण ज्यावेळेस या द्रावणाला काय हीट करायला, गरम करायला काय सुरुवात करतो, ओके. डिस्टिलेशन, ऊर्ध्वपातन म्हणजेच काय, पदार्थाला गरम करणे आणि नंतर थंड करणे आणि थंड केल्याच्या नंतर घटक पदार्थ वेगवेगळे प्राप्त करणे. ज्यावेळेस आपण याला हीट करतो बघा, टेम्परेचर ज्यावेळेस काय अबोव 100 डिग्री सेल्सिअस जायला लागतं, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस 100 अंश सेल्सिअस एवढं तापमान झाल्याच्या नंतर पाण्याचं रूपांतर, द्रवरूप पदार्थातील पाण्याचं रूपांतर काय वॉटर वेपरमध्ये होतं, बाष्पाच्या स्वरूपात होतं. ज्यावेळेस आपण हा बाष्प वेगळ्या भांड्यामध्ये काय गोळा करतो तर तेव्हा आपल्याला काय प्राप्त होतं, फक्त आणि फक्त 100% शुद्ध असं पाणी प्राप्त होतं आणि दुसरा जो घटक काय ए होता तर तो त्या भांड्यामध्येच काय शिल्लक राहतो. मग जे बाष्प आहे तर त्याला थंड केल्याच्या नंतर आपल्याला परत काय पाणी प्राप्त करता येतं. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशनमधील ए आणि बी घटक असतील तर बी घटक आणि ए घटक वेगळे करता येतात. यालाच डिस्टिलेशन प्रोसेस असं म्हणतो, ओके. तर सगळ्यात या ठिकाणी काय याचं काय चांगलं उदाहरण कोणतं असेल, डिस्टिलेशनचं. या ठिकाणी बघा, आपण एकतर डिस्टिल वॉटर प्राप्त करणे, शुद्ध पाणी या ठिकाणी काय मिळवण्यासाठी ऊर्ध्वपातन क्रियेचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे अँटी एजिंग या ठिकाणी एक ड्रिंक आहे ज्याला की काय म्हणतो आपण, वाईन असं म्हणतो, ओके. बघा, ज्यावेळेस कुठेही वाचनामध्ये आल्याच्यानंतर किंवा कुठेही व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, असं नाही की मी सांगितलं तुम्हाला काय वाईन हे अँटी एजिंग आहे. वाईनमुळे काय चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तरुण अवस्था जी आहे तर त्याचा कालावधी आयुष्यामध्ये जास्त असतो तर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. तर या फॅक्टमुळे रोज एक काय ग्लास वाईन पीत जाऊ जेवणाच्या अगोदर असं कोणी करायचं नाही, ओके. तर त्याचं एक निश्चित प्रमाण असतं आणि एक निश्चित कालावधी असतो आणि एक ॲटमॉस्फेरिक कंडिशन असते, एक वातावरण असतं. तर त्या वातावरणामध्ये राहणारा व्यक्तीच काय तर त्याचं कन्झम्पशन या ठिकाणी करायला पाहिजे सांगितलं होतं. बघा, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत जे की समशीतोष्ण प्रदेशामध्ये असलेले जे देश आहेत, जसं की या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अमेरिका आहे, त्याच्यानंतर कॅनडा असेल, ग्रीनलँड असेल, रशिया आहे, तर युरोप आहे, युरोपियन सर्व कंट्रीज जे आहेत तर या सर्व कंट्रीजमध्ये वातावरण कसं आहे, उष्णकटिबंधीय देश नाहीत. ते कसे देश आहेत, त्या ठिकाणी अगदी थंड प्रदेशातील देश आहेत आणि त्या ठिकाणी बॉडी टेम्परेचर गरम ठेवण्यासाठी किंवा वॉर्म ठेवण्यासाठी वाईन किंवा विस्की असेल तर याचं रेग्युलर काय या ठिकाणी काय कन्झम्पशन केलं जातं. मग आपण त्यांचं अनुकरण करत करत आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये राहत असून सुद्धा, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहत असून सुद्धा रोज एक बॉटल काय पार केली जाते. मग याच्यामुळे काय तरुणपणा तर टिकून राहतो, मात्र तरुणपणेच मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, ओके. मी काय सांगतोय, एक्झाम्पल सांगतोय, परीक्षेने विचारलेले आहेत काय की डिस्टिल वॉटर जे आहे, शुद्ध जल जे आहे तर ते कशापासून म्हणजे मिळवण्यासाठी कोणत्या विधीचा वापर केला जातो, डिस्टिलेशनचा वापर केला जातो, ऊर्ध्वपातनाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर वाईन तयार करत असताना, विस्की तयार करत असताना सुद्धा काय ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो. गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत का? जर आलेल्या नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगायचं आहे. अगदी प्रत्येकाला म्हणजे कुठल्याही बघा, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही राहिलेलं असेल, तुम्ही आर्ट्स सेक्शनचे विद्यार्थी असाल, कॉमर्स सेक्शनचे असेल किंवा सायन्स सेक्शनचे असाल तर बेटरच आहे. या ठिकाणी कुठल्याही सेक्शनच्या विद्यार्थी असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीने गोष्टी मी या ठिकाणी काय घेऊन चाललोय आणि विषयामध्ये विषय जर तुम्हाला समजत असेल तर मग तुमची रुची या ठिकाणी काय निर्माण होईल. आणि लक्षात ठेवा, जसं जसं मी या ठिकाणी काय लिहून देतोय त्याच पद्धतीने तुम्हाला काय नोट्स बनवायचे आहेत.
तर झाल्याच्या नंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऊर्ध्वपातन झाल्याच्या नंतर आंशिक ऊर्ध्वपातन. याच्याच खाली मी नाव लिहितो या ठिकाणी. थर्ड काय आहे? आंशिक ऊर्ध्वपातन. यालाच काय म्हणतो आपण? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि डिस्टिलेशन, ऊर्ध्वपातन आणि आंशिक ऊर्ध्वपातन याच्यामध्ये काय फरक आहे बघा. ज्यावेळेस एखादं मिश्रण आहे तर त्या मिश्रणामध्ये दोन या ठिकाणी काय घटक आहेत. या ठिकाणी दोन घटक आहेत. या दोन घटकांमधील जो उत्कलन बिंदू आहे, जो बॉइलिंग पॉईंट आहे, तर याच्यामध्ये जर डिफरन्स असेल, जसं की बघितलं होतं आपण काय, बी म्हणजेच काय 100 डिग्री सेल्सिअसचा आहे आणि ए 120 डिग्री सेल्सिअसचा आहे. तर ऊर्ध्वपातन पद्धतीने हे दोन्ही घटक पदार्थ वेगवेगळं करणं काय शक्य आहे. याच्यासाठी खूप काटेकोर प्रयोग करण्याची आवश्यकता नसते. मात्र ज्यावेळेस दुसरं एक्झाम्पल, ज्यावेळेस या दोनही घटक पदार्थांचे बॉइलिंग पॉईंट अगदी जवळजवळ असतील, 60 डिग्री सेल्सिअस आहे आणि हा 62 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच 62 अंश सेल्सिअसला याचं रूपांतर या ठिकाणी काय वाफेमध्ये व्हायला लागतं आणि हा जो ए घटक आहे याचं रूपांतर 60 डिग्री सेल्सिअसला व्हायला लागतं. तर त्यावेळेस त्यांचं ऊर्ध्वपातन करून आपल्याला पदार्थ वेगळे करता येत नाहीत. अगदी स्टँडर्ड उपकरणांचा काय वापर करून, अगदी स्टँडर्ड लॅबोरेटरीजमध्ये या ठिकाणी याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं, आंशिक ऊर्ध्वपातन केलं जातं. तंतोतंत 60 डिग्री सेल्सिअसचं तापमान या ठिकाणी काय त्याला प्राप्त करून देऊन ए हा घटक वेगळा केला जातो. ओके, तर म्हणजे अगदी तंतोतंत ज्यावेळेस काय ऊर्ध्वपातनाची क्रिया केली जाते त्यालाच आपल्याला म्हणता येईल की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतात किंवा आंशिक ऊर्ध्वपातन असं म्हणतात. तर मग याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं असेल बघा. भूगर्भामध्ये आपण या ठिकाणी उत्खनन केल्याच्या नंतर आपल्याला काय तेल विहिरी भेटतात. तर त्या तेल विहिरीमध्ये असलेला जो कच्चा पदार्थ असतो तर त्याला म्हणजे क्रूड ऑइल जो असतो तर त्याला काय म्हणतो आपण? पेट्रोलियम पदार्थ असं म्हणतो. या पेट्रोलियम पदार्थामधून आपल्याला वेगवेगळे घटक या ठिकाणी काय उत्पादनाच्या स्वरूपात घ्यायचे असतात. कुठल्या कुठल्या घटकांचं उत्पादन घेतो आपण? पहिला आहे पेट्रोल, सगळ्यात शुद्ध स्वरूपात असतं. त्याच्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी कुठला? डिझेल. हल्ली भाव खूपच वाढत आहेत तर या ठिकाणी. त्याच्यानंतर डिझेल झाल्याच्यानंतर केरोसिन असेल, गॅसोलिन असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादन काय पेट्रोलियम पदार्थामधून घेतलं जातं. तर यांचे जे या ठिकाणी काय उत्कलन बिंदू आहेत, बॉइलिंग पॉईंट आहेत, याच्यामध्ये काय खूप फरक नसतो, अगदी काय व थोडासा फरक असतो त्या ठिकाणी. म्हणून ऊर्ध्वपातन पद्धती या ठिकाणी वापरात घेतली जात नाही. तर या ठिकाणी कोणती पद्धती वापरात घेतली जाईल? आंशिक ऊर्ध्वपातनाची पद्धती या ठिकाणी ही जी विधी आहे तर पेट्रोलियमच्या उत्पादनासाठी काय वापरात घेतली जाते. ओके, म्हणजेच पेट्रोलियम पदार्थामधून पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन वेगळे करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर केला जातो, आंशिक ऊर्ध्वपातनाचा वापर केला जातो. आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्टी अगदी स्पष्ट झालेल्या असतील. बघा, आपण 3 गोष्टींच्या संदर्भात, 3 विधींच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. गाळण पद्धत, फिल्ट्रेशन, ज्याच्यामध्ये फक्त काय 2 घटक पदार्थ काय वेगवेगळे केले जातात या ठिकाणी, तर फिल्टर लावून त्या ठिकाणी काय वेगळे केले जातात. जसं की जे रक्ताचं शुद्धीकरण आहे किंवा भूमिगत जल आहे. बघा, एक पावसाच्या पाण्याचं भूमिगत जलामध्ये रूपांतर होणं हे सुद्धा काय गाळण पद्धत आहे, फिल्ट्रेशन आहे. आणि भूमिगत जलाचं रूपांतर या ठिकाणी काय आपल्याला पाण्याच्या स्वरूपात, ज्यावेळेस काय भूमिगत जल आपण काय मोटर लावून काय खेचून घेतो बरी आपल्या वापरासाठी, तर ते सुद्धा फिल्ट्रेशनमुळे, म्हणजे जे सबमरीन या ठिकाणी काय मोटरी असतात आपण जे काय बोरवेलमध्ये सोडतो तर त्याच्यामध्ये सुद्धा काय फिल्टर असतात. याच फिल्टरमधून ते पाणी काय होत असतं, बाहेर पडत असतं. नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ऊर्ध्वपातन. ऊर्ध्वपातनामध्ये जे मिश्रणामधील 2 घटक पदार्थ आहेत, दोनही घटक पदार्थांमधील जो काय त्यांच्या उत्कलन बिंदूमधील डिफरन्स जर जास्त असेल तर ऊर्ध्वपातन पद्धतीने या ठिकाणी काय पदार्थ वेगवेगळे केले जातात. तर याचे एक्झाम्पल आपण बघितले होते काय या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण ऊर्ध्वपातनामध्ये आपण बघितलं होतं डिस्टिल वॉटर, या ठिकाणी काय शुद्ध पाणी असेल, वाईन असेल, विस्की असेल, तर यांना सेपरेट करण्यासाठी किंवा यांचं उत्पादन घेण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. आंशिक ऊर्ध्वपातनामध्ये जे 2 घटक पदार्थ मिश्रणामध्ये या ठिकाणी काय आहेत तर त्यांच्यामधील काय त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमधील फरक जर अगदी किंचित असेल, जसं की पेट्रोलियममधील काय पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन यांच्यामधला काय डिफरन्स अगदी कमी असतो, तर त्या ठिकाणी आंशिक ऊर्ध्वपातनाचा वापर करून काय केलं जातं, हे घटक पदार्थ वेगवेगळे केले जातात. इथपर्यंत तुम्हाला गोष्टी समजलेल्या आहेत का? जर समजलेल्या असतील तर आपण काय पुढे जाऊ. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे स्फटिकीकरण. ओके, तर स्फटिकीकरण बघत असताना स्फटिकीकरणाला या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल क्रिस्टलायझेशन असं म्हणतो. ओके, क्रिस्टलायझेशनमध्ये होतं काय
या ठिकाणी बघा, ज्यावेळेस द्रवामध्ये स्थायू पदार्थ विरघळलेला असतो तर लिक्विड आणि सॉलिड मटेरियलला सेपरेट करण्यासाठी क्रिस्टलायझेशनचा वापर केला जातो. जसं की क्रिस्टलायझेशन म्हणजे ज्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं असेल, या ठिकाणी आपण हेडिंग टाकली नाही, याची हेडिंग टाकून घेऊ. काय आहे या ठिकाणी? 4th आहे क्रिस्टलायझेशन, स्फटिकीकरण. बघा या मिश्रणाचं पृथक्करण करत असताना होतं काय की याच्यामधील जे सॉलिड मटेरियल असतं, स्थायू स्वरूपातील जे पदार्थ असतात तर ते क्रिस्टलच्या स्वरूपात, स्फटिकाच्या स्वरूपात काय वेगळे होतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, दोन्ही घटक पदार्थ वेगळे करता येतात. स्फटिकीकरणाचं सगळ्यात काय उत्तम उदाहरण कोणतं म्हणायचं झालं तर समुद्राच्या पाण्यातून मीठ प्राप्त करणे. तर क्रिस्टलच्या स्वरूपात जे मीठ आहे तर त्याचं उत्पादन आपल्याला घेता येतं. आणि जे पाणी आहे, पाण्याचं या ठिकाणी काय वॉटर वेपरच्या काय स्वरूपात या ठिकाणी काय बाष्प होऊन पाणी ओढून जातं आणि आपल्याला काय मीठ प्राप्त करता येतं. तर त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला म्हणता येईल, आपण कधी बघितलं या ठिकाणी गावाकडे ज्यावेळेस काय ताक घुसळून त्याच्यातून काय लोणी आपण काय मिळवतो, तर लोण्यापासून तूप बनवत असताना तर त्या लोण्यामध्ये असलेले जे घनरूप पदार्थ असतात, स्थायीरूप पदार्थ असतात, जे की अशुद्धी आपण काय सपोज म्हणतो त्याला, तर ही अशुद्धी वेगळी करण्यासाठी आपण काय करतो, त्या लोण्याला कढवतो. गरम केल्याच्या नंतर जसं जसं लोण्याचं रूपांतर तुपामध्ये व्हायला लागतं तर त्यातील जे घनरूप पदार्थ आहेत तर ते स्फटिकाच्या स्वरूपात या ठिकाणी काय त्यांचा रंग हळूहळू काय ब्लॅक व्हायला लागतो, काळा व्हायला लागतो. आणि तुपाच्या अगदी म्हणजे भांड्याच्या अगदी तळाशी तुपामध्ये आपल्याला काय ते बघायला भेटतं. आणि अशा पद्धतीने आपण काय तर ती अशुद्धी आणि तूप वेगळं करू शकतो. तर यासाठी कोणती विधी या ठिकाणी वापरात घेतली जाते? क्रिस्टलायझेशन, स्फटिकीकरण ही विधी काय वापरात घेतली जाते. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेले असतील. तर पुढचं या ठिकाणी काय विधी घेऊ आपण काय संप्लवन. ओके, संप्लवन म्हणजे काय असतं? संप्लवनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. असे कुठले एक्झाम्पल्स आहेत जे सब्लिमेशनच्या प्रोसेसमध्ये काय भाग घेत असतात. ओके, सब्लिमेशन या ठिकाणी बघा 5th आहे संप्लवन. काय म्हणतो आपण? सब्लिमेशन असं म्हणतो. बघा स्थायू स्वरूपातील पदार्थ ज्यावेळेस काय डायरेक्टली द्रवरूप पदार्थामध्ये काय रूपांतरित न होता वायुरूप पदार्थामध्ये रूपांतरित होतो. स्थायूमधून वायूमध्ये रूपांतरित होणारे पदार्थ सॉलिडमधून गॅसियस फॉर्ममध्ये काय कन्वर्ट होणारे जे काय सबस्टेन्सेस असतात तर त्याला काय म्हणतो आपण? काय सब्लिमेशन प्रोसेस असं म्हणतो. मग याचे एक्झाम्पल कोणते कोणते सांगता येईल आपल्याला? कापूर आहे, नॅफ्थॅलिन आहे, बेन्झोइक आम्ल आहे, त्याच्यानंतर नवसागर म्हणजेच काय अमोनियम क्लोराईड. नेक्स्ट आहे आयोडिक, त्याच्यानंतर सॉलिड CO2 म्हणजेच काय याला कोरडा बर्फसुद्धा म्हणतात. कोणत्या तापमानाला कोरडा बर्फ प्राप्त केला जातो? हा सेकंड क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी काय ॲन्सर सांगायचं आहे. बघा तर कापूर असेल, नॅफ्थॅलिन असेल, बेन्झोइक आम्ल आहे, अमोनियम क्लोराईड, आयोडीन, सॉलिड CO2 म्हणजेच कोरडा बर्फ आहे. तर हे सर्व जे काय पदार्थ आहेत तर यांचं रूपांतर कशामध्ये होतं? स्थायू अवस्थेतून डायरेक्ट वायू अवस्थेमध्ये होतं. तर सब्लिमेशनच्या प्रोसेसमध्ये काय हे सर्व घटक पदार्थ मिश्रणातून आपल्याला काय वेगळे करता येतात काय अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी विधी आहे कोणती? सब्लिमेशनची. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्रोमॅटोग्राफी. या ठिकाणी काय सिक्स्थ बघायचं कोणतं या ठिकाणी? क्रोमॅटोग्राफी. बघा क्रोमॅटोग्राफी ही जी विधी आहे तर ती वापरली जाते
ज्या वेळेस कपड्यावरती वेगळ्या रंगाचे या ठिकाणी काय धब्बे लागतात या ठिकाणी. ओके, म्हणजे जसं की सर्फ एक्सेल कपड्यावरून काय जे चिखलाचे डाग असतात किंवा मातीचे डाग असतात तर ती मिटवते. तसं इतर जे रंग असतात, हिरवा असेल, पिवळा असेल, लाल असेल, तर असे रंग ज्यावेळेस काय कापडावरती किंवा कुठल्याही पदार्थामध्ये या ठिकाणी काय म्हणजे मिक्स होतात, तर असे रंग वेगवेगळे करण्यासाठी, कशासाठी, रंग विलग करण्यासाठी क्रोमॅटोग्राफी या विधीचा वापर केला जातो, या पद्धतीचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये वापर कशाचा केला जातो, सिलिका जेलचा. रंगांना वेगळ्या पद्धतीने काय विलग करण्यासाठी कापडावरून सिलिका जेलचा वापर केला जातात. आता सिलिका जेल जी आहे तर एका विशिष्ट पद्धतीने लाल रंग वेगळा, हिरवा रंग वेगळा, निळा रंग वेगळा असं रंगांना काय विलग करू शकते. ओके, तर एक लक्षात घ्या, क्रोमा या ठिकाणी CHOROMA, क्रोमा म्हणजेच याचा अर्थ काय आहे, रंग आहे. तर याच्यावरून लक्षात ठेवा की रंग विलग करण्यासाठी कोणत्या विधीचा वापर केला जातो, क्रोमॅटोग्राफी या विधीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तर सिलिका जेल जी आहे तर हे रंग वेगळे करत असताना कोणती विधी व कोणती क्रिया या ठिकाणी करते, तर ॲब्सॉर्प्शन ही क्रिया या ठिकाणी काय या आधारावरती हे रंग वेगळे केले जातात. ओके, क्रोमॅटोग्राफी लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने 6 टाईप या ठिकाणी काय आपण संपवलेले आहेत मिश्रणाच्या पृथक्करणाच्या पद्धतीचे. शेवटचा एक आहे कुठलं, केंद्रोत्सार पद्धत किंवा सेंट्रिफ्युगेशन या ठिकाणी काय पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर अगदी एक सुंदर उदाहरण आहे, तर ते उदाहरणसुद्धा या ठिकाणी काय डिस्कस करू, जिथं खूप सारे या ठिकाणी याच्यामधील काय जे कॉन्सेप्ट आहेत तुमच्या क्लिअर होतील, क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. 7th आहे या ठिकाणी काय केंद्रोत्सार पद्धत, यालाच काय म्हणतो आपण काय सेंट्रिफ्युगेशन. ओके, सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय असतं, केंद्रापासून जे घन पदार्थ असतात ते दूर फेकले जाणे. म्हणजे बघा, एखादी चक्री फिरवल्याच्या नंतर ज्यावेळेस काय सर्क्युलर मोशनमध्ये काय संपूर्ण लिक्विड येतं तर तेव्हा जे घनरूप पदार्थ आहेत तर ते केंद्रापासून कसे दूर फेकले जातात. तुम्ही ब्लड टेस्ट करत असताना बघितलं असेल अशा पद्धतीने की एक मशीन असते, अशा पद्धतीने एक मशीन असते ज्याच्यामध्ये असे होल असतात आणि याच्यामध्ये जी या ठिकाणी परीक्षा नळी असते ती अशी बसवलेली असते. याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी काय ब्लड असतं किंवा कुठलंही सोल्युशन असेल आणि या मशीनला गोल फिरवल्याच्या नंतर जे सेंट्रिफ्युगेशनमुळं यातील घनरूप पदार्थ जे आहेत तर ते अगदी कुठं तळाशी गोळा होतात, म्हणजेच काय केंद्रापासून काय दूर फेकले जातात. हा प्रयोग 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये काय आहे. जर तुम्हाला झालेला असेल ठीक, नाही झालेलं असेल तर तरीसुद्धा ठीक. मी या ठिकाणी परीक्षेमध्ये क्वेश्चन कुठला विचारला जाईल आणि त्यांचा आन्सर करत असताना कसं लक्षात ठेवायचं ही गोष्ट सांगेन या ठिकाणी. बघा, केंद्रोत्सारमध्ये या ठिकाणी काय केलं जातं, घनरूप पदार्थ एवढंच लक्षात ठेवा, घनरूप पदार्थ केंद्रापासून दूर ढकलले जातात. तर आणि काय होतं, जे घनतेनं काय हलके असलेले पदार्थ असतील तर ते पाण्यावरती तरंगत असतात आणि जे काय घनतेनं थोडंसं काय जड असतात तर ते काय तळाशी जातात या ठिकाणी. अशा पद्धतीने वॉशिंग मशीन हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. बघा, क्वेश्चन असाच विचारलेला आहे आयोगाने की वॉशिंग मशीनमध्ये या ठिकाणी पृथक्करणाची कोणती पद्धत वापरली जाते, तर ती कोणती पद्धत आहे, केंद्रोत्सार पद्धत. या पद्धतीमध्ये ज्यावेळेस काय कपडे वॉशिंग मशीनमध्ये काय फिरत असतात तर त्यावेळेस कपड्यावर असलेले जे काय मातीचे कण असतील, धूळ असेल तर ती काय वेगळी होते आणि त्याची घनता कमी असल्यामुळं ते पाण्यावरती काय तरंगू लागतात. अशा पद्धतीने कपड्यावर असलेली मळ असेल, घाण असेल तर ती काय सेपरेट केली जाते आणि कपडे स्वच्छ होतात. तर वॉशिंग मशीनमध्ये कशाचा वापर केला जातो, सेंट्रिफ्युगेशनचा, केंद्रोत्सार पद्धतीचा वापर केला जातो. ओके, अशा पद्धतीने काय सर्वच्या सर्व या ठिकाणी काय प्रकार आपल्या लक्षात आलेले असतील. बघा, एक अगदी सुंदर या ठिकाणी काय मी एक्झाम्पल देतोय. जर बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय ग्रामीण भागाला काय बिलॉंग करतात, रुरल एरिया जे आहेत, बरेच विद्यार्थी या ठिकाणी शहरी भागामध्ये राहतात. तर एक क्रियाविधी असते, बऱ्याच जणांनी बघितली असेल किंवा बघितली नसेल. त्याने गावाकडं काय केलं तर रात्री जे दूध असतं दुधाला गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं जातं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं काय दही टाकलं जातं, ज्याला की आपण काय म्हणतो विरजण. अशा पद्धतीने दुधाचं रूपांतर रात्रभरामध्ये कशामध्ये होतं, दह्यामध्ये होतं. सकाळी दही तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून काय बनवतो आपण, ताक बनवतो. आता ताक ज्यावेळेस काय आपण घुसळत असतो रवीने, ओके, तर ताक घुसळत असताना ताक कशासाठी घुसळतो, तर ताकामधील जे लोणी आहे लोणी वेगळं करण्यासाठी. ज्यावेळेस आपण काय ती रवी घुसळतो तर त्यावेळेस होतं त्या ठिकाणी काय केंद्रोत्सार ही विधी काय त्या ठिकाणी काय
अप्लाय केली जाते. तर सेंट्रीफ्युगेशनमुळे होतं जे घन पदार्थ आहेत तर ते काय सेंटरपासून दूर दूर ढकलले जातात, या ठिकाणी केंद्रापासून दूर दूर ढकलले जातात आणि अशा पद्धतीने तर त्या भांड्यामध्ये काय अगदी वरी काय लोणी तयार होते. ती लोणी गोळा केलेली बघितली असेल, कधी तुमच्या आईनं केलं असेल, आजीनं केलं असेल किंवा तुम्ही कधी करत असाल जर योग आलेला असेल, म्हणजे घरामध्ये काय जनावरे वगैरे असतील काय दूध देणारी, तर या गोष्टींचा काय अनुभव येतो. जर नसतील तर मग कधी अनुभव आलेला नसेल. ओके, तर अशा पद्धतीने काय लोणी वेगळं केलं जातं, म्हणजेच काय ताकातून लोणी वेगळं करण्यासाठी सेंट्रीफ्युगेशनचा वापर केला जातो. ओके, ही विधी काय वापरात घेतली जाते. आता लोणी गोळा केल्याच्या नंतर लोण्यातून काय करायचं असतं, अशुद्धी बाजूला करायची असते आणि त्याच्यापासून तूप बनवायचं असतं. ज्या वेळेस आपण चुलीवरती हे लोणी गरम करण्यासाठी कडवायसाठी ठेवतो तर त्यावेळेस काय करतो आपण, यातील जे घनरूप कचरा आहे तर तो वेगळा व्हावा यासाठी काय त्याला कडवल्याच्या नंतर छोटे छोटे काळे काळे पदार्थ म्हणजे चहापत्तीच्या दाण्यासारखे आपण काय तुपाच्या अगदी तळाशी भांड्याच्या तळाशी गोळा झालेले बघितलेले असतील. तर या ठिकाणी काय झालं बघा, आपण कोणती स्फटिकीकरण बघितलं होतं. अशा पद्धतीने लोण्याच्या मिश्रणातून आपल्याला काय द्रवरूप पदार्थ असलेला तूप आणि जो सॉलिड फॉर्ममध्ये असलेला जो कचरा आहे, घन कचरा आहे, तर तो या ब्लॅक कणांच्या स्वरूपात या ठिकाणी काय सेपरेट करतो. तर यासाठी काय स्फटिकीकरण ही विधी लक्षात या ठिकाणी काय वापरली जाते. आणि त्याच्यानंतर तूप आणि हे घनरूप पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण फिल्ट्रेशनचा वापर करतो. म्हणजे एखादी चाळणी स्वच्छ असलेली घेतो आणि त्यातून ज्यावेळेस काय आपण तूप काढतो तर तूप आणि तो घनरूप कचरा आहे हे काय वेगळे केले जातात. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण क्रियाविधी होती कशाची, मिश्रणाच्या पृथक्करणाच्या पद्धतीची. तर सर्व टाईपसुद्धा झालेत आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा झालेत आणि हे सर्व असेच एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. खूप सारे एक्झाम्पल सांगायचे झाले तर काय खूप सारे एक्झाम्पल आहेत. आपण प्रत्येक ज्या ठिकाणी काय कुठली ना कुठली क्रिया करत असतो तर या सर्व विधींचा आपल्याला काय संदर्भ येतो. मात्र असेच एक्झाम्पल आपल्याला बघायचे जे की परीक्षेमध्ये काय ज्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा नाही. बघा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला PhD करायचं नाही, काय करायचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी जेवढं आपल्याला नॉलेज पाहिजे तेवढं नॉलेज मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे. ओके, तर आय होप इथपर्यंत गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तर याच्यानंतरचा आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे द्रावणाच्या संदर्भात. ओके, चला तर मग बघू आपण द्रावण, द्रव आणि द्राव्य काय असतं, सोल्युशन, सॉल्यूट आणि सॉल्वंट काय असतात. ओके,